तुमचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या चॅनलमध्ये। आज आपण बघा हे खूप छान हँगिंग आहे, हे आपण आज बनवणार आहे। बघा किती सुंदर दिसते हे। तर मैत्रिणींनो, आपण आता स्टार्ट करूया, ठीक आहे। त्यासाठी पहिला चेन बनवून घ्यायची आहे। आपल्याला जेवढं हँगिंग मोठं किंवा छोटं करायचे त्याप्रमाणे आपण चेन बनवून घेऊ शकतो, ठीक आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75। बघा, मी हे 75 चेन बनवून घेतलेलं आहे। आपल्याला जेवढं मोठं करायचं आहे तेवढं आपण करू शकतो। त्यानंतर इथे हे क्लोज करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला धागा हा कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। थोडासा लांब करायचा, कट करून घ्यायचा, ठीक आहे। आणि त्यानंतर हाच धागा आपल्याला परत स्टार्टिंगला जॉईन करून घ्यायचा आहे। बघा, हे जे आहे हे प्रत्येक वेळेस आपल्याला पहिल्या स्टार्टिंगपासूनच करायचं आहे, ठीक आहे। हे बघा, नॉट बांधून घेतलेले आहे। आपण आता इथे धागा जोडून घेऊया, ठीक आहे। इथे बघा, फर्स्ट चेनमध्ये बघा आपण धागा जोडून घेतलेला आहे। आता त्यामुळे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला सिंगल खांब टाकायचे। आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 2 सिंगल खांब टाकायचे। बघा मैत्रिणींनो, आपल्याला आता याच्यासाठी प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला 2 सिंगल खांब करायचे। आपण सिंगल खांब शिकलेले आधी, ठीक आहे। सिंगल खांब, डबल खांब, सर्कल, साखळी जी आपण आता बनवली ती साखळी, बघा आपल्याला प्रत्येक साखळी मध्ये 2 सिंगल खांब करायचे। हे 1 आणि हे 2। मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटतं माझे व्हिडिओ? प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असेच मी खूप छान छान डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येईल आणि सोपे करून तुम्हाला सांगत जाईन।
प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो, हे असेच जे आपल्याला सिंगल खांब आहेत ते आपल्याला शेवटपर्यंत प्रत्येक साखळीमध्ये 2-2 हे करून घ्यायचे आहेत. लास्टपर्यंत करून घ्यायचे. बघा आत्ताच याचा शेप हळूहळू दिसायला लागला. ठीक आहे, चला आपण लास्टपर्यंत बनवून घेऊया. प्रत्येक चेनमध्ये 2-2 सिंगल खांब. बघा मैत्रिणींनो, आपण हे आता प्रत्येक साखळीमध्ये सिंगल डबल खांब करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे चेन बंद करून घ्यायची आहे. धागा असा ओढून घ्यायचा आहे. ओढून घेतल्यानंतर आपल्याला हा असा कट करून घ्यायचा आहे आणि हा असा ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हे झाल्यानंतर बघा मैत्रिणींनो, आपलं हे कंप्लीट झालेलं आहे आता हा. त्यानंतर आपल्याला हा ग्रीन कलरचा धागा आहे हा जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी पहिलं नॉट करायचे आहे. नॉट करून झाल्यानंतर आपल्याला आपण जिथून स्टार्ट केलं होतं पहिलं तिथं स्टार्टला आपण इथे ही सुई घालणार आहे. त्यानंतर हा ग्रीन कलरचा धागा आहे आपण इथे जॉईन करून घेणार आहेत. हे बघा, त्यानंतर एक चेन घ्यायची आणि आता आपण प्रत्येक चेनमध्ये डबल खांब करणार आहेत. 2 आपण जे सिंगल खांब केलं होतं त्या प्रत्येक खांबामध्ये आपण आता डबल खांब करणार आहेत. हे बघा, आपल्याला प्रत्येक सिंगल खांब जो केलेला आहे त्या खांबाच्या वरती डबल खांब करत जायचं आहे. हे बघा, आधी आपण 75 चेन घेतली, 75 चेन घेतले. 75 चेन घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती प्रत्येक साखळीमध्ये प्रत्येक चेनमध्ये आपण 2 सिंगल खांब केलेले आहेत. 2 सिंगल खांब केल्यानंतर तो आपण सेम पूर्ण राऊंड कंप्लीट केलेला आहे सिंगल खांबचा प्रत्येक साखळीमध्ये 2चा. त्यानंतर आता आपण डबल खांब प्रत्येक सिंगल खांबमध्ये 2 डबल खांब करत आहोत. हा राऊंड पण आपल्याला असाच पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक सिंगल खांबच्या वरती डबल खांब 2 डबल खांब करून घ्यायचे आहेत. हा राऊंड पण आपल्याला असाच कंप्लीट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हळूहळू बघा त्याचा शेप हळूहळू दिसायला लागेल. चला मैत्रिणींनो, मी असंच कंप्लीट करून तुम्हाला दाखवते. लास्टपर्यंत सेम असंच कंप्लीट करून घ्यायचं आहे. चला मी करून घेते कंप्लीट. बघा मैत्रिणींनो, आता आपण हे डबल खांब प्रत्येक एक स्टिचमध्ये बनवून घेतलेले आहेत.
बघा, प्रत्येक एक सिंगल खांबमध्ये आपण हे डबल खांब बनवून घेतलेले आहेत. 2 डबल खांब प्रत्येक याच्यात खांबात बनवून घेतलेला आहे. त्यानंतर एक चेन स्टिच करायची आणि त्यानंतर धागा कट करायचा, हा ओढून घ्यायचा. हे आपलं बंद झाले बघा. त्यानंतर आपण आता पुढचा धागा परत स्टार्टिंगपासून जोडणार आहेत. ठीक आहे. पहिले हे नॉट बांधून घ्यायची. नॉट बांधून घेतल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे, जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथे. हे बघा, हे नॉट परत तिथे लावून बांधून घ्यायचे आहे. स्टार्टिंगला आहे तिथे बघा. हे बघा, हे झाल्यानंतर आपल्याला 3 चेन करायचे, 2 आणि हे 3 चेन केल्यानंतर आता बघा, आपण जे खांब केलेले आहे त्याच्या प्रत्येक खांबमध्ये आपल्याला एक खांबमध्ये आपल्याला 3 खांब करायचे. प्रत्येक एक खांबमध्ये आपल्याला 3 खांब करायचे, हे डबल खांब. ठीक आहे. हे बघा, नेक्स्ट चेनमध्ये पुढच्या खांबामध्ये सेम आपल्याला 3 खांब करून घ्यायचे आहे. हे बघा, 2 झाले आणि हे 3. हे बघा. त्यानंतर पुढच्या चेनमध्ये परत पुढच्या खांबामध्ये आपल्याला 3 खांब करून घ्यायचे. आपण पहिले 75 चेन घेतली, 75. त्यानंतर 75 चेन साखळीनंतर प्रत्येक एक साखळीमध्ये आपण सिंगल खांब घेतले. प्रत्येक साखळीमध्ये आपण 2 सिंगल खांब घेतले. त्यानंतर तिसऱ्या स्टेपला आपण प्रत्येक सिंगल खांबमध्ये 2 डबल खांब घेतले आणि आता चौथ्या स्टेपला आपण प्रत्येक डबल खांबमध्ये 3 डबल खांब घेत आहोत. प्रत्येक एक खांबमध्ये आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे. असंच आपण हा पण राऊंड कंप्लीट करणार आहे आणि शेवटचा जो राऊंड आहे तो थोडंसं वेगळा आहे. ठीक आहे, आपण तो पण बघणार आहे. चला तर हा राऊंड कंप्लीट पूर्ण करूया. हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. तर बघा मैत्रिणींनो, आपला हा चौथा राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. आपण प्रत्येक डबल खांब आहे त्यामध्ये 3-3 डबल खांब करून घेतलेले आहेत. याचा सेट पण बघा किती छान आलेला आहे, बघू शकता ते. आपल्याला हा राऊंड आता असाच कंप्लीट करायचे पुढे पण. यानंतर आपण कडची बॉर्डर कशी करायची ते बघणार आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे ती बॉर्डरची. बघा, आपला हा चौथा राऊंड आता कंप्लीट होते. आपण हा प्रत्येक एक खांबमध्ये 3 खांब टाकून घेतलेले आहेत. खूप छान अशी डिझाईन झालेली ही तुम्ही बघू शकता ते.
बघा, ही आपल्या अशी डिझाईन झालेली आहे, तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे. आता आपण इथे एक चेन करून धागा कट करून घेऊया आणि कडेची लास्टची जी बॉर्डर आहे ती करूया. ठीक आहे. बघा मैत्रिणींनो, आपले हे आता करून झालेलं आहे. आता याला बॉर्डर करण्यासाठी आपण हा धागा वापरणार आहे. तर चला याला आता जॉईन करून घेऊया. पहिले एक नॉट बांधून घेऊया आपण. ही नॉट करून घेतलेली आहे. बघा, आपण हे विणताना प्रत्येक वेळेस स्टार्टिंगला येऊनच करत होतो, पण आता कडेची बॉर्डर करण्यासाठी आपल्याला जिथं संपलेलं आहे आपलं तिथूनच आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर बघा, हे इथं असं जॉईन करून घेतलेले आपण. आणि आपण खांब करताना असं सरळ साईडने करत होतं, हे आता उलट्या साईडने करायचे. बघा, सुई अशी मागच्या साईडने घालायची आहे, पुढच्या साईडने ओढून घ्यायची आहे. पुढच्या साईडने हा धागा काढून घ्यायचा आहे. बघा, परत एकदा दाखवते. मागच्या साईडने सुई अशी घालायची आहे प्रत्येक खांबाच्या वरच्या साखळीवरती, आणि प्रत्येक खांबामध्ये आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. फक्त तो बॅक साईडने मागच्या साईडने घालायची ही सुई. हे बघा, इथं अशी मागच्या साईडने सुई घालायची, पुढच्या साईडने धागा असा ओढून घ्यायचा आणि साखळी खांब करायचा. मागच्या साईडने सुई घालायची, पुढच्या साईडने घ्यायची आणि एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. बघा, ही सुई मागच्या साईडने घालायची, पुढच्या साईडने ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथे खांब करायचा. सेम बघा, मागच्या साईडने घालायची, पुढच्या साईडने असं ओढून घ्यायचं आहे आणि एक खांब करायचा आहे. मागच्या साईडने सुई घालायची, पुढच्या साईडने घेऊन हे खांब करायचं. बघा किती सुंदर डिझाईन होती. हे बघा, सेम आपल्याला लास्टपर्यंत हा 5वा लाईन पण पूर्ण करायची. हे बॉर्डर, हे बघा, चला तर आपण हे पूर्ण करून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं दिसते हे पूर्ण झाल्यानंतर. सेम आपल्याला हे पूर्ण ही लाईन अशीच पूर्ण करायची आपल्याला, हा राऊंड पण. मैत्रिणींनो, आपला हा आता 5वा राऊंड पण पूर्ण होत आलाय. हे बघा, 5व्या राऊंडला हे बघा आपण असं हे बॅक स्टिच केलेलं आहे. बॅक मागच्या साईडने घालून पुढच्या साईडने ओढून घेऊन हे बघा सिंगल खांब करून घेतलेले आहेत आपण. हे बघा, मैत्रिणींनो, प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघा, आपल्याला प्रत्येक एक खांबमध्ये हे सिंगल खांब करून घ्यायचे. हे बघा, हे मागच्या साईडने घेऊन पुढच्या साईडने असं ओढून, हे बघा खूप छान डिझाईन होती ही पण. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, ते जो तुम्हाला आवडतोय. हे बघा, हे बघा, झाल्यानंतर एक चेन घ्यायची, असं ओढून घ्यायचं पुढं आणि कट करून घ्यायचं. हे बघा, हे बघा आपले हे आता असं तयार झालेलं आहे. आता आपण याला ॲडजस्ट करून घेऊया. हे बघा किती सुंदर दिसते बघा.
हे बघा या टाईपमध्ये किती सुंदर कलर झालेला आहे. तुम्हाला हवी तेवढी लांबी करू शकता. ते फक्त साखळ्या ज्या आपण घेतो फर्स्ट त्या तुम्हाला वाढवायच्या आहेत व छोटं करायचं असेल तर कमी करायचं आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे हे करू शकतात. हे बघा खूप सुंदर असं दिसते. बघा हे बघा. ठीक आहे, आता आपण याला लटकन बनवूया. त्याआधी हे बघा हे जे धागे आहेत हे आपण हाईट करून घेऊया पहिले. हे बघा हा धागा आहे. हे बघा इथून अशी सुई घालायची. हे बघा हे धागे सगळे आपण हाईट करून घेऊया पहिले. बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला वरती नॉट लावायची. ठीक आहे, इथे बघा नॉट लावायची आपल्याला. ठीक आहे, त्यासाठी हे बघा हा धागा घेतलेला आहे. हे बघा हा इथे असा अटॅच करून घ्यायचा पहिला. त्यासाठी पहिले एक नॉट बांधून घ्यायची. हे बघा अशी नॉट बांधून घेतल्यानंतर हे बघा आपल्याला हँगिंगसाठी करायचे वरती. बघा इथं असं हा धागा लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चेन करायचे आता इथे 4 5 6 7 8 9 10 12. हे बघा मी 12 चेन केले. आता इथे हे बघा घालून इथे आपण अटॅच करून घेऊया. स्लिप नॉट नाही, एक खांब टाकायचा इथे. हे बघा आणि एक चेन करायची. चेन केल्यानंतर आपण इथं असं कट करून घेणार आहे. बघा हे बघा जास्तीचे ते असं कट करून घ्यायचं. ठीक आहे, हे असं आपलं हँगिंग झालं. ठीक आहे, आता हे बघा इथे जे खाली आपल्याला लटकन आहे तिथे आपण हे बघा हे असं लावून घेणार आहे. एक नॉट टाकून घेऊया. हे बघा हे बघा